आणि हे कसं करणार? आज मी जर वैयक्तिक फक्त बाजारपेठेत गेलो आणि म्हटलं माझं विकत घ्या, तर ते शक्य नाही. आज मला डिजिटल मार्केट आहे. डिजिटल इंटरनेटवर सगळी दुनिया आहे, सगळेजण फोनवर आहे. आणि आज तुम्ही बघत असाल डिजिटल मार्केट प्लेसवरनं. त्याच्यासाठी आम्ही ग्रामोन्नती नावाचं डिजिटल मार्केट प्लेस बनवलं. ग्रामोन्नती का? तर आपल्या भागाची उन्नती करायची. मग ती आर्थिक दृष्ट्या असू दे, वैचारिक दृष्ट्या असू दे, म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आपलं ग्राम उन्नत झालं पाहिजे. की प्रत्येक एक पायरी असं करून आपण ते शिखरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तर सगळ्यांच्या घरात जर पैसा खेळता राहिला तर ते नाही होणार आहे. समाज त्याने एक होईल. बरोबर. पैसा हा फॅक्टर खूप महत्वाचा वाटतो. आता बघा याच्यामधून ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला, समजून घेतल्या गोष्टी, आणि या आम्ही काही टप्प्यावरती ह्या 2-3 संस्था स्थापन केल्या आणि आज त्या कार्यरत आहेत. ही माहिती भाऊंच्याकडे कोणीतरी पोहोचवली. आमचे हितचिंतक असतील, भाऊंच्या पर्यंत आम्ही पोचावं असे वाटणारे लोक असतील. भाऊंचा धडाका हा म्हणजे ग्रामीण भाग माझा कसा आर्थिक उन्नत होईल, शाश्वत विकास. आलं की गटार, रस्ते, गल्लीतले रस्ते, ठीक आहे, याच विषयांवरती निवडणुका लढवल्या जातात. हे तर पाहिजेच, म्हणजे ह्याच्यात दुमत नाहीच आहे. माझं 70-75 वर्षानंतर पण आपण तेच मुद्दे घेणार आहोत का? हे तर पाहिजेच. भाऊंचं म्हणणं काय, हे तर मी करणारच आहे. पण मला शाश्वत विकास पाहिजे. शाश्वत विकास म्हणजे काय की भाऊ ही गेली 30 वर्ष मुंबईमध्ये राहतात, आम्ही 20-25 वर्ष झालं मुंबईमध्ये राहतो. तुम्हीही इतकी वर्ष मुंबईमध्ये काढले, पण का? कारण मला इथं आर्थिक उपलब्धता नाही. याच कारणासाठी ज्या वेळेला आम्ही हे कार्य करतोय त्यावेळेला समाजामधूनच काही आमच्या हितचिंतकांनी भाऊंपर्यंत हा संदेश पोहोचवला. भाऊंची आमची मुलाखत झाली. भाऊंना या सगळ्या गोष्टींचा मी एक छोटस प्रेझेंटेशन म्हणूया माहिती दिली आणि भाऊंना ती इतकी आवडली की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पूर्ण वेळ माझ्यासाठी, आता तुम्ही रिटायर झालाच आहात पूर्ण आणि समाजासाठीच जर काम करायचं ठरलंय तुमचं, तर तुम्ही माझ्या बरोबर पूर्ण वेळ का काम करत नाही? तर मी म्हटलं मी पूर्ण वेळ तुमच्या बरोबर काम करेन, पण इथून मी आता स्थलांतरित होणार नाही, कारण स्थलांतर कमी करण्यासाठी मी जे प्रयत्न करतोय तेच मला करायचे. आता बघा याच्यामध्ये माझे आणि ऍडव्होकेट हेमंत कोलेकर साहेबांचे तसे जुने संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गावी आल्यानंतर त्यांच्या गाठीभेटी होत राहतात. तसं बघायला गेलं तर ते हे इथले जुने जाणते समाजाचे प्रतिनिधित्व करणारे, शिक्षण क्षेत्रात त्यांचं फार मोठं काम आहे, समाजामध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम आहे. ज्या वेळेला भाऊंशी या सगळ्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या आणि आम्ही तसंही राजकारणी लोक नाही किंवा आम्हाला राजकारणाचा र सुद्धा येत नाही. आम्ही हे समाजासाठी जे काम करतोय याच गोष्टीसाठी माननीय ऍडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब आणि भाऊंनी आम्हाला म्हटले की तुम्ही आमच्या बरोबर या आणि राजकारणात या. जर का तुम्ही राजकारणात आलात, निवडणूक जिंकलात, त्या पदावरती जाऊन पोचलात, तर मात्र तुम्ही हे जे काम करताय ते 100 पटीने लवकर, अधिक वेगाने. देवेंद्र भाऊंच्या, फडणवीस साहेबांचे जे ध्येय धोरण आहे, भाऊंची जी ग्रामीण शाश्वत विकासाची जी ध्येय धोरण संकल्पना आहे, ती आम्ही त्यांना असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचलो आणि म्हणून ही उमेदवारी आम्हाला मिळाली. ही थोडीशी रंजक अशी उमेदवारी आहे. ठीक आहे, आता आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे जाऊ. ताई, तुम्ही पहिल्यांदा, कारण तुम्ही फार उच्च शिक्षित खूप काय काय शिकला असं मला आमच्या महिला बचत गटातल्या पण महिला म्हणत होत्या, आणि एवढी बाई शिकलेली असून पण अतिशय अशी एकदम गरीबासारखी अशी वागते, नम्र वागते. काय शिक्षण आहे तरी काय तुमचं एवढं? माझं शिक्षण M.Com B.Ed केलेलं आहे मी. आणि ज्यावेळी आपण आपल्या भागामध्ये येणार, स्थलांतर रोखायचे, आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, तर यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला आपल्या भागाचा अभ्यास करावा लागेल. त्या भागाचा अभ्यास केल्यानंतर मला समजलं की आपल्याला शेतीमध्ये, म्हणजे आपल्याला जर व्यावसायिक निर्माण करायचे असेल तर आपल्या इथं व्यवसाय, म्हणजे व्यावसायिकांना छोटे जे व्यवसाय आहेत तर ते हे करण्यासाठी आपल्याला त्यांना
आर्थिक दृष्ट्या कशी मदत करता येईल लघु उद्योजकांना. लघु उद्योजकांना. लघु उद्योजक जर घडवायचे असतील तर ज्या शासकीय म्हणजे ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल, किंवा आपल्या इथली शेती आहे तर त्या शेतीमध्ये काय कमतरता आहे ते जाणून घेण्यासाठी गेली 2 वर्ष मी त्याचं शिक्षण घेण्यासाठी ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे त्याचं प्रशिक्षण मी घेतलेले. तर ते 2 वर्ष झालं मी शिकते. त्यातनं मला हे म्हणजे आपल्या भागामध्ये म्हणजे मी ज्यावेळी ते शिक्षण घ्यायला सुरुवात केली आपल्या भागामध्ये म्हणजे माती परीक्षण करणारी एकही संस्था नाही हे माझ्या लक्षात आलं. तर त्यासाठी पण मी प्रयत्नशील आहे. भाऊंकडे मी प्रस्ताव करणार आहे की आपल्या भागातले जे शेती आहे, शेती म्हणजे मातीमध्ये काय कमतरता आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपण पीक त्यामध्ये घेऊ शकत नाही. शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत पण त्या योजना म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जे म्हणजे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्यासाठी प्रयत्न त्यांना तर हे कळेल कारण मोदीजींचे किसान सन्मानचे 2,000 रुपये हे डायरेक्ट येतात. अरे एवढं सोपं झालं हे असंही त्यांना वाटतंय. दुसरं तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात, अरे एवढं सोपं झालंय असं वाटतंय. माझा हे राहील की अजूनही मला वाटतं की आपण जी लाईफस्टाईल जगलेलो आहोत, आपण गरिबी बघितली, चांगलं उच्च मध्यमवर्गीय म्हणून आपण चांगलं देखील खाल्लं, वाळलेली भाकरी देखील आपण खाल्लेली आहे. तर लोकांना जर एक चांगला आयुष्याचा आनंद घ्यायचा झाला, कारण त्याचं सगळं आयुष्यात जर राबण्यात जात असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे पैसा आला पाहिजे. तर पैसा त्यांच्या घरात येण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करून त्यांनी करतात त्याच्यापेक्षा निम्म्या कष्टामध्ये त्यांना दुप्पट मिळू शकते हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही आता पुणे विद्यानगरीतून तुम्ही काम करून आलेले आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे. तर यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या आपण काय करतोय की जी मार्क सॉफ्टवेअर कंपनीच्या खाली आपण जो भाग ठेवलेला आहे तर तिथं आपण हे प्रशिक्षण देतोय की ही सर्व कागदपत्र कशी गोळा करायची ते, किंवा त्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागणार आहे त्यासाठी आपण मदत करतोय त्यांना की तुम्ही हे सर्व एकत्र हे करा, आम्ही तुम्हाला मदत करतो आमच्या. आणि त्यामध्ये आमचा एकही रुपयाचा स्वार्थ नाही. आम्ही फक्त म्हणजे आमची आवड म्हणून ही गोष्ट करतोय. आपण जर हडलगे पंचायत समितीचा विचार केला तर त्या ठिकाणी हर्षदा बिकले नावाचे आपण जे उमेदवार दिले त्या सुद्धा एमकॉम बीएड आहे. त्याचबरोबर त्यांनी आता या ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी म्हणून MBA इन ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट असा कृषीविषयक वेगवेगळ्या क्षेत्रांचा कृषीमधल्या अभ्यासक्रमाचा कोर्स सुद्धा ते स्वतः आता शिकतायत. त्याचबरोबर त्यांना शहराबरोबरच ते स्वतः ग्रामीण भागाचा अभ्यास करून त्यांनी ग्रामीण भागामध्ये काही बचत गट, काही शेतकरी आणि इकडचे युवक या सगळ्यांना मदत करण्याच्या हेतून त्यांनी एक संस्था, त्याचबरोबर काही कंपन्या चालू करून त्यांचा तसा प्रयत्न आहे. त्यामुळे हे तीनही उमेदवार हे आमचे उच्च शिक्षित आहेत आणि या पदांना निश्चितपणानं न्याय देणार याची खात्री झाल्यामुळे पक्षानं त्यांनी उमेदवारी दिली आहे. देशाचं नेतृत्व जसं मोदी साहेबांनी घेतलेलं आहे आणि लोकांनी स्वीकारलेलं आहे तसं महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून लोकांनी स्वीकारलेलं आहे. माझ्या मतदारसंघाचं नेतृत्व शिवाजी भाऊंचं जे नेतृत्व आहे ते लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि आता ह्या तिन्ही उमेदवारांचं नेतृत्व जे आहे ते लोकांनी स्वीकारावं यासाठी लोकांना कळकळीची विनंती आहे. आणि मी आवाहन पण करतो की सगळ्यांनी भरभरून मतदान करावं, भरघोस मतदान करावं आणि विजयी करावं. नमस्कार. एनर्जी कॅम्पेन निवडणुकीचं चॅम्पियन या कार्यक्रमात मी भागात फिरतो आहे. नेसरी मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आपल्या सोबत आता आहेत माननीय सौभाग्यवती गिरिजाताई शिंदे नेसरीकर. त्यांच्याशी आपण जरासं बोलूया. मॅडम, इथे आता चित्राताईंचा जो आता प्रचंड सभा बघितली, यातलं हे वारं आणि सेम टू सेम वारं मी मतदारसंघात फिरताना बघितलं. हे वारं नाही आहे, हे वादळ आहे. तर आता इतकं चांगलं लोक जर तुम्हाला आशीर्वाद देत असतील तर तुम्हाला शेवटचं तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? हे वादळ विकासासाठी उठलेलं वादळ आहे आणि ह्या वादळाला असंच कंटिन्यू ठेवा आणि सर्वाधिक मताधिक्याने आम्हाला निवडून द्या, एवढंच मी लोकांना आवाहन. माझ्या मतदार भावांनो आणि बहिणींनो, त्याचप्रमाणे आई आणि बाबांनो, मी आता जे काही विचार मांडले त्या विचारांवर आपला विश्वास असेल तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की हडलगे पंचायत समितीतनं मी सौ हर्षदा गुरुदास भिकले, त्याचप्रमाणे नेसरी पंचायत समिती गणातनं श्री विजय पाटील, त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ गिरिजादेवी शिंदे मॅडम यांना आपण भरघोस मतांनी विजयी करा असं मी आपल्याला आवाहन करते. त्यांचं जे स्वप्न आहे ते म्हणतात की बाबा हा विकास खऱ्या अर्थानं मला करायचं, कारण त्यांचं म्हणतात की
मला काय पोट भरण्यासाठी इतर राजकीय नेत्याप्रमाणे खुर्चीवर जाऊन बसायचं नाही. माझं पोट भरलेलं आहे आणि आताही भरलेल्या पोटाव्यतिरिक्त मी उरलेली शीतं मी लोकांनाच वाटत असतो. त्यांना फक्त आशीर्वाद हवे आहेत. तसे हीच देखील आज आपण ज्या मंडळींना भेटलो, ही देखील मंडळी मला आताच्या काळामध्ये अतिशय अपवादात्मक वाटतात, दुर्मिळ वाटतात. तर अशा ह्या तरुण जोडप्याच्या कार्याला आपण शुभेच्छा द्यावे अशी माझीही विनंती राहील. माझ्याही त्यांना शुभेच्छा आहेत. नमस्कार.